पुण्यातील गजबजलेल्या फर्ग्युसन महाविद्यालय रोड परिसरात शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली। नोकरी गमावल्याच्या नैराश्यातून 41 वर्षीय आदित्य सातपुते यांनी स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। ही घटना रात्री सुमारे 9:15 वाजण्याच्या सुमारास FC रोडवरील खाऊ गल्लीत घडली। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीती आणि खळबळ निर्माण झाली होती। जखमी व्यक्तीचं नाव आदित्य सातपुते असून तो मूळचा मुंबईतील बोरिवली येथील रहिवासी आहे। सध्या तो पुण्यातील भोसले नगर परिसरात वास्तव्यास होता। मिळालेल्या माहितीनुसार नोकरी गेल्यामुळे तो काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता। घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी अवस्थेतील सातपुते यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर असल्याचं सांगितलं आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार नोकरी गमावल्यामुळे आलेल्या नैराश्यातून हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। मात्र इतर कोणतंही कारण आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत। दरम्यान पोलिसांनी नागरिकांना एक महत्त्वाचं आवाहन देखील केलं आहे। मानसिक तणाव जाणवत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा असं पोलिसांनी सांगितलं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।